नमस्कार मैत्रिणींनो, तर स्वागत आहे भाग्यश्री टेलर या चॅनलवरती. तर काय होतं, बऱ्याच जणांच्या आर्मोलमधले चारही भाग बरोबर येत नाही, समोरासमोर येत नाही. तर त्यासाठी हा व्हिडिओ. तर जे आपलं काय शोल्डर आहे, तर सगळ्यात अगोदर आपलं शोल्डर व्यवस्थित फिनिशिंगमध्ये कट करून घ्यायचं. कमी जास्त जर असेल तर दोन्ही शोल्डर बरोबर मोजून फिनिशिंगमध्ये कट करून घ्यायचे. आणि ब्लाऊजचा पुढचा आणि पाठीचा भाग काय करायचं, व्यवस्थित टाकून घ्यायचा. आर्महोलमध्ये बघायचं. हे बघा, माझ्याकडून थोडंसं कमी जास्त झालेलं आहे आणि स्टिचिंग करता वेळेस ते कमी जास्त होतं. तो भाग आहे ना, व्यवस्थित फिनिशिंगमध्ये कट करून घ्यायचा आर्महोलमध्ये बरोबर. हे झालं आपलं शोल्डर व्यवस्थित फिनिशिंगमध्ये कट करून घेतला. त्यानंतर आर्महोलमध्ये समोरचा पाठीचा भाग समोरासमोर टाकून तो पण व्यवस्थित कट करून घेतला. ते झालं. ह्या मेन टिप्स आहेत आणि त्या तुम्ही जर फॉलो केल्या तर तुमचा ब्लाऊज कुठेही आर्महोलमध्ये चुकणार नाही. किंवा म्हणजे कुणाकुणाचे कसं म्हणजे गोळा होतं ब्लाऊज, म्हणजे असं कपडा एकदम जागेवर गोळा होतो, असं काही होणार नाही. तर त्यासाठी काय करायचं, आता आपलं शोल्डर पण झालं व्यवस्थित फिनिशिंगमध्ये कट करून, आर्महोल झालं. आता आपली जी स्लीव्ज आहे तिला काय करायचं, एकदम बरोबर सेंटरमध्ये काय करायचं, व्यवस्थित नॉच मारून घ्यायचा. व्यवस्थित हे बघा, अर्ध्यावरती नॉच मारून घेतला. आणि शोल्डर जिथं शोल्डर येते तिथं जो नॉच मारला आहे तो नॉच काय करायचा, व्यवस्थित त्याच ठिकाणी ठेवून आपल्याला स्लीव्ज जोडून घ्यायची. स्लीव्ज बरोबर शोल्डरपासून स्लीव्ज जोडून घ्यायची, नॉच जो मारला आहे त्या ठिकाणापासून. हे बघा, व्यवस्थित फिनिशिंगमध्ये स्लीव्ज जोडून घ्यायची. हे बघा, बरोबर पाव इंच किंवा मग पाव इंचपेक्षा थोडंसं जास्त आपण कपडा मार्जिनमध्ये घेतलं तरी चालतं आहे. हे बघा, ब्लाऊजला थोडे खडे असल्या म्हणजे मिरर वर्क असल्यामुळं खूप प्रॉब्लेम येतात स्टिचिंग करायला. हे बघा, स्लीव्ज आरामात व्यवस्थित जोडून घ्यायची. हे बघा, वरून दाब टीप देऊन म्हणजे स्लीव्ज जोडता वेळेस कधी म्हणजे एकच शिलाई मारायची नाही, 2 शिलाई मारून घ्यायच्या, जेणेकरून आपली म्हणजे जी शिलाई आहे, म्हणजे ते कस्टमरचा ब्लाऊज आहे ना, म्हणजे जो शिलाई नसेल तर उसवणार पण नाही. आणि त्यांना पण म्हणजे ब्लाऊजची फिनिशिंग दिली व्यवस्थित तर आवडतं, मग परत ते रिटर्न कस्टमर आपल्याकडे येतं. तर हे बघा, मी आता स्लीवचे दोन्ही पण साईड जोडून घेते. हे बघा, स्लीव्ज बरोबर स्लीव्ज होती आहे, कुठेही कमी जास्त होत नाही. स्टिच करता वेळेस दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये. परत आणखी एक दाबटीप देऊन घ्यायची. हे बघा, मी डबल दाबटीप देऊन घेतलेले आहे स्लीव्जला. आपली स्लीव जोडून झाली. आता काय करायचं, आता आपल्याला ब्लाऊज अगोदर फिटिंग करून घ्यायचा. म्हणजे फिटिंग करता वेळेस सरळ जी बाजू आहे त्या बाजूवरती व्यवस्थित टिप मारून घ्यायची. हे बघा, सरळ बाजूवरती. नंतर व्यवस्थित मध्ये एक्स्ट्राचा कपडा जो आहे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये कट करून घ्यायचा. असं सरळ बाजून टिप मारलं तर आतमध्ये कपडा कुठलाही म्हणजे दिसत नाही आणि टोचत पण नाही. हे बघा, अगोदर सरळ बाजूवरती टिप मारून घेतली आणि या पद्धतीने स्टिच केलं तर ब्लाऊजची फिनिशिंग पण खूप छान येते. हे बघा, आर्महोलमध्ये म्हणा कमरेच्या भागामध्ये बघा किती छान असं म्हणजे फिनिशिंग आलेले आहे. तर आता उलटा ब्लाऊज करून घ्यायचा आणि बरोबर साईडने अशी दाबटीप देऊन घ्यायची. मिरर वर्क असलं की खूप प्रॉब्लेम होतो ब्लाऊज स्टिच करण्यासाठी. हे बघा, फक्त तुम्हाला दाखवते आता मी फिनिशिंग. हे बघा, किती छान अशी फिनिशिंग येते. आणि नंतर पाहिजे तर तुम्ही फिटिंग करून घेऊ शकता. आणि हे बघा, या पद्धतीने स्टिच केल्यामुळं आर्महोलमधले चारही बघा समोरासमोर बाजू एकदम समोरासमोर आलेले आहेत. म्हणजे आणि शोल्डर पण बघा किती फिनिशिंगमध्ये दिसत आहे. तर हे बघा, आणि फिनिशिंग आणखीन तरी पण ब्लाऊजची फिटिंग राहिली, फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी व्हिडिओ केला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.